म्हणजे आता आम्ही तुम्हाला फोन बी नाही करायचा. एक मोठा भाऊ म्हणून आमची बहीण कुठे आहे, काय करते हे बघायचं बी नाही. बरोबर? हे बघा, आम्हाला माहितीये तुम्ही शहरात गेला, तिकडची माणसं वेगळी असतील, तिकडची माणसं वेगळी वागत असतील, पण इथं नाही. इथं नाही. इथं सयाजीरावांचा शब्द आणि सयाजीरावांचाच कायदा कानून चालतो. आणि मी सयाजीरावांच्या शब्दानं कायद्यानं चालणारा माणूस आहे. आणि तुम्ही पण तसंच राहायचं. हे बघा, आम्हाला कळतंय आम्हाला तुम्ही मोठे झालात, तुम्हाला तुमचं आयुष्य बघायचंय. पण एक भाऊ म्हणून तुमची काळजी वाटणं चुकीचं आहे का? हा, आम्हाला वाटतं आमची बहीण आमच्या नजरेसमोर राहावी, चुकीचं आहे का? अहो, नको नको तसल्या भयानक बातम्या येतात आजकाल, ऐकताय ना? तुम्ही अशा जवळ नसला ना की तुटत, काळीच तुटत आमचं. झेपत नाही आम्हाला झेपत नाही. आमची बहीण आम्हाला आमच्या समोर पाहिजे, बस. जाऊ द्या ते. तुम्ही आता इथं आलाय ना, आता जायचं नाव घ्यायचं नाही. आता कुठंही जायचं नाही आम्हाला सोडून. हा, तुम्हाला कुठं जायचंय, कुणाबरोबर जायचंय, कधी जायचंय हे तात्या ठरवतील. तात्या आहेत त्याच्यासाठी. आम्ही सांगतो तात्यांना, बस. खुश? आम्ही आहेत ना. चला, भूक लागली, पोटात कावळ वरडायला लागली. असं वाटतंय का 100 वर्ष झाली तुमच्या आजची पुरणपोळी खाऊन. लय आठवण येते पुरणपोळीची. मिळणार ना आज? भले शाबास. चला. हे बघा, आम्हाला तुमच्यावर चिडायचं नसतं.